अध्याय 10 श्लोक 3 बघतोय आपण. यो मामज मनादींचे वेत्ती लोक महेश्वरम असमूढसमर्थ्येषु सर्व पापैः प्रमुच्यते. यह माम म्हणजे जो, मला, यो मधला ओ निघून जातो, यह होतं तिथे. यह म्हणजे जो, माम अजम अनादिमच, जो मला, अजन्मा म्हणजे वास्तवात जन्मरहित, अनादिम ज्याला आदी नाही असा, लोकमहेश्वरम लोकांचा महान ईश्वर, वेत्ती म्हणजे तत्वतः जाणतो, सह मर्त्येषु म्हणजे तो मनुष्यांमधील, मर्त्य लोकांमधील म्हणजे मनुष्यांमधील, असमूढ ज्ञानवान पुरुष, समूढ म्हणजे ज्ञानी नसणारा अज्ञानी, आणि असमूढ म्हणजे ज्ञानवान पुरुष सर्व पापैही प्रमुच्यते, संपूर्ण पापातून मुक्त होऊन जातो, जो मला सगळ्या प्रकारे जाणतो असा ज्ञानी. दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की देवता आणि महर्षी हे लोकही भगवंताच्या प्रागट्याला संपूर्णपणे जाणू शकत नाही. जो दुसरा श्लोक आपण बघितला त्यात म्हटलं होतं की अहम आदिही देवानां महर्षीणां च सर्वेषां मे विदुः, मला जाणत नाहीत. मग मनुष्य भगवंताला कसा जाणून घेईल आणि त्याचं कल्याण कसं होईल, याचा उपाय या श्लोकात सांगत आहे की जो मला अजन्मा अनादी दृढतेने जाणतो, असे वरच्यावीत म्हटलंय. म्हणजे ईश्वर कसा आहे, अनादी म्हणजे ज्याला आदी नाही अंत नाही असा, एका परीने तो अजन्म आहे, हे वेगळं सांगण्याची समजण्याची आवश्यकता नाही, हे हा जाणतो. हे सर्वव्यापी प्रभुत्व आणि माझा हा योग म्हणजे ऐश्वर्य योग आणि यांच्या खऱ्या तत्वांना सुद्धा जो जाणतो, हे नितांत दृढ श्रद्धा असल्याशिवाय कळत नाही. तसेच तो हेही जाणतो की लोकमहेश्वर आहे मी. याचा विशेष अर्थ असा, ते कसा आहे तो बघू, की लोक म्हणजे लोक शब्दाचा पुष्कळ अर्थ आहेत. लोक शब्दाचे जसं प्रजा आहे, प्रदेश आहे, निजस्वरूप आहे, प्रकाश आहे, असे अर्थ घेऊन जर पाहू गेलं तर सर्व प्रजांचा म्हणजेच त्रैलोक्य, अखिल सृष्टी असाही बोध होतो. तसंच निजस्वरूप, प्रकाश हाही अर्थ लोक या शब्दामध्ये आपण बघितला आता. तर पुढेही विस्ताराने ज्या विभूती येणार आहेत त्यात प्रकाश रूपाने, ज्ञान रूपाने प्रगट होणाऱ्या या कूटस्थ तत्वाचा, तसेच उद्भवणाऱ्या प्रेरणा वृत्ती यांचाही उत्पादक चालक कोण आहे, हाच परमेश्वर आहे. म्हणून कोण आहे हा, लोकमहेश्वर. हे जो समजून घेतो तो मुक्त होतो. भगवंत म्हणतात आहे की चराचराचा स्वामी परमात्मा मीच आहे. हे जेव्हा मनुष्याला पटतं तेव्हाच मग त्याच्या विचारामध्ये क्रांती होऊ लागते. त्यामुळेच मग त्याच्या जीवनातील अज्ञान मोह दूर होऊन निष्ठावंत असा तो भक्त बनतो. मग असं झालं कीच हा भक्तयोगी सर्व पापैः प्रमुच्यते, सगळ्या पापातून त्याची सुटका होते. कोणाचं वर्णन इथे आहे तर भक्तयोग्याचं. आता पाप आणि पुण्य हे जे शब्द आहे किंवा या ज्या कल्पना आहेत ह्या कशा आहेत, सापेक्ष आहेत. अमुक एक निश्चित पाप किंवा अमुक एक निश्चित पुण्य असं कोणालाच कधी सांगता येत नाही. पाप पुण्याचा आत्म्याशी मुळीच संबंध नाही. जसं एखाद्याला एखाद्या परिस्थितीमध्ये जे पाप म्हणून चिकटेल तेच दुसऱ्याला, त्याच परिस्थितीमध्ये दुसऱ्याला ते पुण्य वाटेल, पुण्य म्हणून फलदायी होईल. उदाहरणार्थ जसं एखादा डाकू आहे, सावकार श्रीमंतांना लुटून मिळालेला पैसा, धान्य गोरगरिबामध्ये वाटून टाकतो. फसवून सामान्यांना लुबाडून मिळवलेला सावकार श्रीमंतांचा पैसा हा सगळा डाकू लुबाडतो. हे काहींच्या मते कसं असेल, पाप असेल. पण हा गरिबांचं भलं करतो. मग त्यांच्यासाठी हा डाकू कसा आहे तर देव माणूस ठरतो. म्हणजे त्याचं तेच कर्म काही ठिकाणी पापकर्म म्हणून ओळखलं जातं, तर काही ठिकाणी पुण्यकर्म असंही ओळखलं जातं. इतकंच नव्हे तर एखाद्याला जे विशिष्ट परिस्थितीमध्ये पाप म्हणून ठरेल त्यालाच ते भिन्न परिस्थितीमध्ये पुण्य म्हणून वाट्याला येईल. तेव्हा पाप पुण्याचा फार मोठा बाऊ केला जातो. ते विवेकी माणसानं सारासार पाहून जाणायला पाहिजे.
व्यक्ती, कुटुंब, गाव, प्रांत, राष्ट्र, वंश इत्यादी परत्वे भेदभाव करावे लागतात. ते त्यांच्या उन्नतीला, प्रगतीला पोषक असा देशकाल परिस्थितीनुसार विचार करावा लागतो. स्वतःच्या आचार विचारावरून दुसऱ्याचे आचार विचार, संस्कृती, नीतिधर्म ठरवता येत नाही. पाप, प्रमाद आणि दुःख यांचं मूळ चुकीच्या ज्ञानामध्ये असतं. पण ज्याला सर्व वस्तूंचा उगम ईश्वर आहे हे कळले, तोच कसा सर्वज्ञ, सर्वसमर्थ, एकमेव मूळ पुरुष आहे हे समजून घेऊन मग मंगल अमंगल, पाप पुण्य, सुख दुःख, प्रकाश अंधकार जे काही त्याला दिसतंय ते सर्व भाव त्या परमेश्वरापासूनच आहेत हे तो जाणून आपली मग त्याप्रमाणे ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती या तिन्हीचा उपयोग करून हा मानव कसा जातो? पूर्णतेला जातो. हा पूर्ण मानवतेला येऊन पोचलेला असतो हा भक्तियोगी. आपल्यातील अहम आणि मम भाव टाकून हा जीव जेव्हा संसारातून सर्वता बाहेर पडतो तेव्हाच तो कसा होतो? सर्व पापही प्रमुच्यते. सर्व प्रकारच्या पापातून तो मुक्त होतो. हाच म्हणून हाच कसा आहे? श्रद्धावान आहे, ज्ञानवान आहे, हेच या श्लोकामध्ये सांगायचं आहे. 10वा श्लोक 4 बघतोय. बुद्धिर्ज्ञानम सम्मोहः क्षमा सत्यन्दमशमः सुखं दुःखं भवो भावो भयंचा भयमेव च. भगवंतांकडून बुद्धी इत्यादी भावांच्या उत्पत्तीचं कथन 4, 5, 6 या श्लोकांमध्ये येणार आहे. पहिल्यांदा आपण 4थ्या श्लोकाचा अर्थ बघू. बुद्धी, ज्ञान, असम्मोह, क्षमा, सत्य, दम, शम, तसंच सुख आणि दुःख, भव म्हणजे उत्पत्ती आणि अभाव म्हणजे विनाश, भय आणि अभय, हे जे विशिष्ट भूतभाव सांगण्याचं कारण असं वाटतं की मागील 3ऱ्या श्लोकामध्ये मी सर्व लोक महेश्वर आहे असं विधान केलेलं आहे. त्याला धरून नामरूपात्मक जडसृष्टी ईश्वरी मायेच्या योगाने अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झाली हे तर खरंच, पण जीवभूताची पराप्रकृती आहे तिच्या योगे या जडसृष्टीमध्ये चेतना उत्पन्न झाली. सृष्टीचे व्यापार सुरू झाले, पण त्यामधील जी संवित शक्ती आहे तिच्या कार्याद्वारा जीवाचा विकास मार्ग, प्रगतीपथ, उत्क्रांतीचा प्रवासही सुरू राहण्यासाठी मग कर्मप्रवृत्ती निर्माण होणं आवश्यक होतं. त्यासाठी जे भूतभाव म्हणजे गीतेने केलेले सूक्ष्म विश्लेषणच आहे. हेच भाव मनुष्याला प्रवृत्ती किंवा निवृत्तीच्या मार्गावर ओढून नेत असतात. हे भाव जर नसते तर जीवनाला गती मिळालीच नसती. या भूतभावांमधील सात्विक, राजस आणि तामस असं वर्गीकरण करता येईल. ते ओळखून शुद्ध सात्विक भावाला वाढवून मार्गक्रमणा करीत परमेश्वर भक्ती वाढवत गेल्यास ती निरर्थक ठरणार नाही असं म्हटलं जातं. यात सांगितलेल्या 4थ्या श्लोकातील या 13 भाव प्रकारांचा आपण थोडा अधिक विस्ताराने अर्थ बघतोय. आता पहिले सांगितलेले बुद्धी, बुध हा धातू त्याच्यामध्ये आहे. अर्थ त्याचा आहे जाणणे. बुद्धी ही जाणण्याची शक्ती आहे. वस्तूचं ज्ञान करून देण्याचं कार्य कोणाचं आहे? तर बुद्धीचं आहे. अर्थातच बुद्धी ही प्रारंभिक प्रेरणा, संवेदना किंवा अंतःकरण प्रवृत्ती आहे हे अगदी उघड आहे. याच बुद्धीला दृढाभ्यासाने विकसित करीत गेल्यास ती निश्चितपणाने सूक्ष्मदर्शी होऊन ज्ञात्याला आत्मज्ञान मंदिराच्या उंबरठ्यावर नेऊन उभे केल्याशिवाय राहत नाही. म्हणून बुद्धी ही भगवंताचीच देण आहे असं म्हटलं गेलं आहे. दुसरं सांगितलंय ज्ञान. सार, असार, ग्राह्य, अग्राह्य, नित्य, अनित्य, सत आणि असत, उचित किंवा अनुचित, कर्तव्य किंवा अकर्तव्य असा जो विवेक असतो, अर्थात वेगवेगळी माहिती असते, त्याला ज्ञान असं म्हणतात. हा विवेक हे ज्ञान भगवंताकडून मिळालेलं असतं.
म्हणून ही भगवंताच्याच भावांमधील एक उत्पत्ती आहे असं म्हटलं जातं. असम्मोह येथे सांगितलेला जो क्रम आहे तो बघा किती संयुक्तिक आहे. प्रथम काय सांगितलंय? बुद्धी, जाणण्याची शक्ती. मग तिच्या साह्याने जी ज्ञेय वस्तू असते, ज्ञेय वस्तू म्हणजे जे जाणून घ्यायचं आहे त्याचं ज्ञान, म्हणून ज्ञान आलंय नंतर. आणि आता सांगितलंय असम्मोह, म्हणजेच ज्ञान झालं की मग मूढता राहत नाही. सम्मोह म्हणजे मूढता आणि असम्मोह म्हणजे मूढता रहित. ज्ञान एकदा झालं की मूढता किंवा अज्ञान दूर होतं, म्हणून असम्मोह हा भाव सांगितला. ही परमेश्वराचीच देणगी आहे. नंतरचा सांगितलेला गुण क्षमा, नंतरचा भाव सांगितला क्षमा. क्षमाशील बनायला वरील तीनही गुण लागतात. ज्ञानी व्यक्ती दुसऱ्यांच्या चुकांना, बोलण्याला, अपराधाला सहन करण्याची वृत्ती ठेवतो. क्षमेसारखं दुसरं शस्त्र नाही. कोणाविषयी द्वेषभाव, शत्रुभाव उत्पन्न न होणे हे शुद्ध बुद्धीमुळे शक्य आहे. हे एक महान सामर्थ्य आहे, म्हणून परमेश्वराचीच अभिव्यक्ती असं म्हटलं जातं. 5वं सांगितलं सत्य. सत्य हा गुण प्रत्येकातच असतो. आत्यंतिक सत्य हे नेहमी निरपेक्ष आणि शाश्वत असतं. सत्य हा परमेश्वराचा कृपाप्रसादच आहे. दंभातून, स्वार्थी वृत्तीतून असत्य बोलल्या जातं, वागल्या जातं. परिणामांची बेपर्वाई किंवा दुसऱ्याच्या हिताची जाणीव नसेल तरी असत्याचा उद्भव होतो. असत प्रवृत्ती नेहमीच कशी असते? मनुष्याला असत विचार, असत्य भाषण, असत्य वर्तन करायला उद्युक्त करत असते. काय तर असत प्रवृत्ती. आणि ही जी असत प्रवृत्ती आहे ही अज्ञानातून, सम्मोहातून जन्म घेते. व्यवहारातील सत्याचं जे स्वरूप आहे ते नेहमी कसं असतं? सापेक्ष असतं. पण सत्य प्रवृत्तीचा माणूस नेहमी उगाच कोणाची निंदा नालस्ती करणार नाही, श्लाघा करणार नाही. सत्य ही परमेश्वराची निर्विवाद अशी अभिव्यक्ती आहे असं म्हटलं जातं. 6वा गुण सांगितलं दम, म्हणजे इंद्रिय दमन. इंद्रियांचे दमन तामसी वृत्तीने, कठोरतेने, अविचाराने होता कामा नये. विवेक सामर्थ्याने विषय वासनेचे दमन सुलभतया करता यायला हवं. म्हणजे मग क्षुद्र मूल्यांकडे आपली इंद्रिय ओढ घेणार नाहीत. ही दमन प्रवृत्ती सुद्धा ईश्वराच्याच कृपेचं फळ आहे असं म्हटलं जातं. 7वं सांगितलं शम. शम म्हणजे चित्त शांती. अंतःकरणाचे जे कार्यपरत्वे पाडलेले मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे पैलू आहेत. त्यातील चित्त या भूमिकेवरच शांती मिळते. कारण मन नेहमी कसं असतं? संकल्प विकल्पामध्ये व्यग्र असतं. सुबुद्धीचा जर स्पर्श झाला तर उन्मन होतं, प्रज्ञेमध्ये विरून जातं. आत्म्याचं स्फुरण जिथं घडतं ते स्थान म्हणजे चित्त. बुद्धीद्वारा जीव अनुभवांचे सूक्ष्म संस्कार घेत असतो आणि ते चित्तावर उमटत असतात. बाह्य गोष्टींकडे आकर्षिले जाणारे आपले इंद्रिय, त्यांच्या मागे धावणारं मन आणि मनाच्या विकृतीमुळे गढूळ होणारी बुद्धी असते. पण जेव्हा इंद्रिय दमन केलं जातं, इंद्रिय संयमित केल्या जातात, तेव्हा मन अंतर्मुख होऊ लागतं आणि मग बुद्धी स्थिर होऊ लागते. एकदा बुद्धीचं स्थैर्य आलं की मग प्रज्ञा कशी होते? स्थितप्रज्ञा होऊन जाते. मग चित्तही स्थिर होऊ लागतं. यालाच काय म्हणतात? उपशम. हा जो शम आहे, चिरशांती अथवा आत्मसमाधान, त्याचा उगमसुद्धा परमेश्वरापासूनच आहे, हे इथे अमान्य करता येत नाही. आतापर्यंत आपण बुद्धी, ज्ञान, असम्मोह, क्षमा, सत्य, दम, शम हे बघितलं. हे सगळे ईश्वराची देण आहे. तसंच खालच्या वेळी सांगितलं सुख आणि दुःख. सुख दुःख ही संसारातील एकाच जीवनाला जोडणारी 2 टोकं आहेत. जीवनात या दोहोंचेही आपल्याला म्हणजे सुख आणि दुःख यांची प्रगतीसाठी, कार्य उद्युक्त होण्यासाठी अत्यंत जरुरी आहे. सुख कसं असतं? मनाला आल्हाद देणारी एक अनुकूल संवेदना आहे आणि दुःख प्रतिकूल संवेदना.
जसं दुःखाचे रखरखीत वाळवंट चालून गेल्यावर मध्येच सुखाची हिरवळ लागली नाही तर जीवन दुस्सह होईल, अगतिक होईल. म्हणून सुख दुःख हे दोन्ही जीवाला परमेश्वराचीच देणगी आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. भाव आणि अभाव हे सांगितले पुन्हा. भव म्हणजे उत्पत्ती, भव म्हणजे संसार. परमेश्वराच्या योगमायेनेच, त्याच्या प्रभावानेच सर्व सृष्टीची, जीवांची उत्पत्ती होते. हे कसं आहे? त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून भव ही परमेश्वराचीच अभिव्यक्ती आहे हे जाणायला हवं. त्याच्याच बरोबर सांगितले अभाव. अभाव म्हणजे प्रलय किंवा नसणं हाही अर्थ आहे, म्हणजे विनाश. सृष्टी अंती जेव्हा सुप्त स्थितीमध्ये जाणं असतं, हा प्रलयाचा अर्थ इथे असला पाहिजे. शिवाय मानवाच्या जीवनामध्ये कसला अभाव असेल तरच मनुष्य कसं होतं? कार्यप्रवण होतो. हा अभावच मनुष्याला काय करतो? जीवनामध्ये खूप काही शिकवतो. ज्ञान नसेल तर मिळवण्याचा प्रयत्न करेल, नोकरी नसेल तर आळस सोडून सतत प्रयत्न करेल, घर नसेल तर पैसा जमवून ते घेण्याचा ध्यास घेईल. जीवन आनंदी समाधानी करण्याचा प्रयत्न हा अभावातूनच होत असतो. म्हणूनच हे ईश्वरी संकल्पनेनुसार प्राप्त होतं. भाव आणि अभाव हे गुण. नंतर सांगितले भय आणि अभय. भूत भावांमध्ये भय म्हणजे भीती एक प्रमुख भाव किंवा उद्भवणारी मानसिक वृत्ती आहे. जोपर्यंत द्वंद्वमय जीवन जगायचे असतं तोपर्यंत भीती ही मागे लागलेलीच असते. इतर भावांप्रमाणेच भीतीसुद्धा कशाला तरी चिटकूनच असते. चिंता हे भीतीचे स्वरूप आहे. प्रथम वासनापूर्ती होईल का नाही ही चिंता, पूर्ती झाली की विषयासक्ती सुटत नाही, मग प्राप्त वस्तूच्या रक्षणाची धडपड, ती सुद्धा कशी असते? भीतीतूनच उद्भवलेली असते. शत्रूची भीती, असुरक्षिततेची भीती, भूतकाळातील काही दुःखद घटना त्यातून आलेली भीती, वर्तमान काळातील अपूर्णतेमुळे आलेली भीती, भविष्य काळातील अज्ञाततेमुळे छळणारी भीती, शेवटी मृत्यूची भीती, अशी किती विक्राळ स्वरूपे या भीतीची आहेत. पण त्याचबरोबर जीवन व्यवस्थेसाठी भीती कशी आहे? अत्यंत उपयोगीही ठरते. हेही तितकंच खरं आहे. भीती नसती तर मनुष्य उन्मत्त झाला असता. हिंस्त्र प्राण्यांपासून, आगींपासून, अन्य त्रासदायक वस्तू, परिस्थिती, व्यक्ती यापासून स्वतःला वाचवू शकला नसता. भीती हीच त्याला स्वतःचं आयुष्य उत्तम जगण्याला उद्युक्त करत असते, उपयुक्त ठरत असते. म्हणून भयवृत्तीची आवश्यकता आहे आणि जी भगवत कृपेची देण आहे. आणि 11वं सांगितलंय अभय. अभय हा माणसाला जगण्याला हिंमत देत असतं. निर्भयता असेल तर मग अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत देते. अभयवृत्तीतूनच मनुष्य समर्थ बनतो. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या इच्छेने जे काही घडतं तेच अंतिमदृष्ट्या कल्याणकारक असतं. अशी श्रद्धा असलेला मनुष्य कसा असतो? निर्भय असतो. ही सुद्धा एक दैवी प्रेरणाच आहे. या अभयवृत्तीमुळेच वारंवार वाटणारी जी भीती असते ती दूर होते आणि यातूनच मग उत्साह, आनंद, सत्कार्याला प्रवृत्त करीत असतो. प्रसंगी विशेषी अंतःकरणामध्ये पुष्कळ वेळा निर्भयतेची होणारी प्रेरणा ही एक भगवत कृपाच आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच भय अभय या दोन्हीही ईश सत्तेचाच भाग आहे हे निश्चित आहे. पुढच्या 5व्या श्लोकामध्ये आता भूतभाव बघू पुढचे, जे ईश्वरापासूनच उत्पन्न होतात.